आताची मोठी बातमी वर्ध्यातून. वर्ध्यात 20 वर्षांच्या झाडाची खुलेआम कत्तल. वर्धा शहरातील सानेवाडी येथील धक्कादायक घटना. विना परवानगी झाडांची कत्तल केल्यानं पर्यावरण समिती आक्रमक. नगर परिषदेच्या 3 कंत्राटदारांनी शहरातील 400 झाडांची कत्तल केल्याची पांगुळ यांची माहिती. खुलेआम झाडांची कत्तल केल्याने नागरिकांमध्ये रोष. 2 सागवानांची झाडे कंत्राटदाराने तोडून नेल्याची माहिती. झाडांची कत्तल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. वन विभागाचे झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष. वर्ध्यात 20 वर्षांच्या झाडांची खुलेआम कत्तल. सानेवाडीतील धक्कादायक प्रकाराने खळबळ. सदर नागरिकांचा मला कॉल आला तर मी प्रत्यक्ष जागेवर पोहोचल्यानंतर मला लक्षात आलं की मोठे मोठे 1.5 ते 2 फूट व्यासाचे व डायटचे झाडं हे लोक कापत होते. मी विचारलं असता नगरपालिका प्रशासनाचं काही पत्र वगैरे आहे तर ते म्हणाले की आमचा जो पत्र आहे, पण पत्रात जसं मी मागच्या कमिटीमध्ये सदस्य होतो तर त्यात असं म्हणजे त्यात असं बोललं जातं की साईडच्या डंकाल वगैरे कापाच्या आहे, ज्या कोणाच्या घरावर जात असेल, लाईनमध्ये जात असेल, पण खालून वृक्ष तोड ही नाही करतायत. त्यात परमिशन असते फॉरेस्टची. जसं कमिटीत असताना फॉरेस्टवाले लोक, निसर्ग सेवा समिती, नगरपालिकेचे CO व सदस्य असे सर्वजण जाऊन तिथे बघतात, त्यानंतर परमिशन देतात आणि डंकाल कापायची परमिशन देतात. पूर्ण खालून कापायची कोणालाच परवानगी नाही आहे. म्हणून यासाठी मी सर्वांना आग्रहाची विनंती आहे प्रशासनाला की हे वृक्षतोड थांबवावा. यात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे व फॉरेस्टचाही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नगरपालिकांनी सदर कंत्राटदाराला 1 वर्षाचा ठेका दिला होता. त्याचा ठेका मला माहीत पडला की त्याचा ठेका जून किंवा जुलै महिन्यात संपत आहे. पण हे जे ठेकेदार आहे ते झाडं कापण्याच्या म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते नगरपालिकाची कामं तर करतात, पण त्याचे व्यतिरिक्त ते प्रायव्हेट कामं पण करतात. असा मागच्या आमच्या कार्यकाळात पण एक ठेकेदार होता, त्यांनी रीतसर अशी खूप काही झाडं कापले होते. याबद्दल मी स्वतः वारंवार कंप्लेंट केलेली आहे. वर्धा नगर परिषद आणि निसर्गप्रेमी सर्वांना एक आवाहन करतो की आपण असे हेरिटेज झाडाची संगोपन केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण आज जसा आपण म्हणजे प्रयत्न केला आणि चौकशी करायसाठी पोहोचलो तसा आपण पुढच्या काळात पण केला पाहिजे. धन्यवाद. गेल्या 2 महिन्यामध्ये आमची नवीन नगरपरिषद बॉडी आली. त्याच्या पहिलेसुद्धा यांचा ऑर्डर होता वृक्ष कटाईचा, पण सरसकट कटायचा नव्हता. वृक्षाला जिथे वृक्ष विजेचा तारेवरती म्हणा, कुणाच्या घरावरती म्हणा, जर गेलं त्याला छटाईचा यांना आदेश आहे, पूर्ण कटाईचा यांना आदेश नाही. आणि याच्यानंतर यांना ह्या झाडा कापल्यानंतर, झाडा फांद्या कापल्यानंतर विल्हेवाट लावा, विकासाचा सुद्धा यांना परमिशन नाही. तरीसुद्धा माझ्या कानावर कंप्लेंट आली आहे की या लोकांनी त्या झाडाच्या मोठे मोठे बुंदे कापून विकले आणि यांनी जवळपास 400 झाडं कापले. हे त्यांच्याच ठेकेदारांनी मला मान्य केलं. आता मला याची पूर्ण इन्क्वायरी बसून आमचं वृक्ष प्राधिकरण समिती आहे, त्यामध्ये बेलखोडे सर आहे आणि इतर लोक, मान्यवर लोक, आमचे CO साहेब, त्याचे सचिव आहे. याची इन्क्वायरी मी त्याचे योग्य तो निर्णय घेईल आणि याच्यावर कारवाई करील. कारण हे येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये हे झाडं आम्हाला जे ऑक्सिजन देतात, आपण म्हणतो लोक की निसर्गावर प्रेम करा, आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या निसर्गाचं ऑक्सिजन असं बॅलन्स बिघडलं तर आमच्या येणाऱ्या पिढीला किती त्रास होईल. म्हणून मी सर्व वर्धीकरांना हात जोडून विनंती करतो, कमीत कमी झाड कापताना 10 विचार करा. या झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळते, खुली हवा मिळते. त्या निसर्गाने आपल्याला काय नाही दिलं, पण आपण त्या निसर्गाचा रास करून काय मिळवतो. मुठभर पैशासाठी, आपल्या हितासाठी जर हे झाडाची कत्तल होत ना, तर ह्या झाडाची कत्तल म्हणजे माणसाची कत्तल आहे. हे जिवंत झाड आहे, फक्त ते बोलत नाही पण ते ऑक्सिजन देते. म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे. माझे इथले आजी, माझे नगरसेवक आहे, सर्व माझ्या सहकारी मित्रांना विनंती आहे की वर्धेत असं कत्तल होऊ नये. हे तुमची माझी प्रत्येक जबाबदारी आहे. कारण ऑक्सिजन कुठं जात धर्म पंथ पाहून देत नाही, तो ऑक्सिजन सर्व समावेशक राहते. तो जो ऑक्सिजन देतो सर्व लोकांना देतो. म्हणून कृपाकरून हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व मिळून याच्यावर कारवाई करू आणि वृक्ष संवर्धन कसं करता येईल ही माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे. थँक्यू. कापावलं रेस्टर त्यांच्याकडे आता त्यांनी मला परमिशन दाखवली. 2025ची परमिशन आहे की जेव्हा की आता आमची पूर्ण नवीन बॉडी आली आहे त्याची आम्ही इन्क्वायरी काढू. त्याला कुठल्या प्रकारचे ऑर्डर दिले आहे, याच्या छटाई आहे की झाड कटाई आहे, आणि याच्यामध्ये जे परमिशन MSMEची परमिशन आहे, त्याच्यानंतर तुमच्या फॉरेस्टची परमिशन आहे, पोलीसची परमिशन आहे, आमच्या नगरसेवक परमिशन, सगळं परमिशन घेतल्या का, त्या बाजूने क्लिअर केल्या का, नसेल केल्या तर त्याच्यासुद्धा कारवाई करण्यात येईल.